अगं ममतेचं सागर असलेल्या तुझ्यासारख्या मायेच्या पोटी शेवटपर्यंत नाही त्या पाशामध्ये माणसाला परमेश्वरानं जन्माला पण कशाला घातलं परमेश्वरानं जन्माला? नाही परमेश्वर आहे त्या माणसाला जन्माला घालून खरी चूक तू केलीस आणि त्याचे भोग मात्र त्या माऊलीला भोगायला लागलं. नाही, मी माझ्या आईच्या सुखासाठी, मी माझ्या माऊलीच्या सुखासाठी वाटेल तो त्रास सहन करायला तयार आहे. माझ्या शरीरात रक्ताचा एक एक थेंब विकेल, पण मी माझ्या आईला दुःखाची छळ नाही लागू देणार. किमती आणि महत्वाची होती. काय केलं तुम्ही? काय केलं? किमती आणि महत्वाची औषधी होती हे माहिती आहे मला. तुझ्याकडून माझा पुरेपूर विश्वास टिकता केला. तुझ्या मनाला जे योग्य वाटते तेच ती करते. तुम्हाला माहित नाही बाईसाहेब, ही औषधी म्हणजे माझ्यासाठी काय होती? अहो, ही औषधी म्हणजे माझ्या आईचा जीव होती, जीव. आणि ही औषधी घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून मी माझ्या शरीरातला रक्ताचा थेंब औषधी आणली. तू तुझं वक्तव्य नाहीतर स्वतः लावी. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी काही घेणं नाहीये. आणि काय रे, या जगात दररोजच्या कित्येक तरी माया म्हणतात, मग त्याच्या काय एवढं? हा पहिला थापवलं होता तू माझ्या काहीचा नाही, तर जगातल्या कित्येक अपमान केलीस म्हणून. आणि तुझ्या माय बापाला जे तुला संस्कार शिकवले नाहीत ना, ते संस्कार शिकवण्यासाठी, उतरवण्यासाठी पुन्हा जर अशी चूक केलीस ना, हात बोल तुला माहिती कोण आहे? सारख्या माणसाला ऐकण्याची गरज नाही. अगं तू कितीही मोठी करोडपती असतीस ना, तरी मला विकत घेण्याची तुझी अवकात नाही. तू तुझ्या जिंदगीवर